नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। EPFO 31 मार्च पर्यंत करणार हे काम। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पोर्टलवर अनेक सदस्यांना सध्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी EPFO मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुधारणा करत आहे। या सुधारणांचा पहिला टप्पा 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF संबंधित दावे, निपटारा आणि हस्तांतरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। EPFOच्या तांत्रिक अद्ययावतीकरणाच्या पहिल्या महत्त्वपूर्ण टप्प्यात संस्थेच्या संपूर्ण डेटाबेसचे केंद्रीकरण केले जाणार आहे। ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। डेटाबेसचे केंद्रीकरण झाल्यामुळे माहितीची सुसूत्रता वाढेल आणि विविध सेवा पुरवताना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होईल। सध्या अनेक सदस्यांना वेगवेगळ्या कार्यालयातील माहिती एकत्रित नसल्यामुळे विलंब सहन करावा लागतो, त्यावर यामुळे मात करता येईल। या सुधारणाचा भाग म्हणून CITES 2.01 नावाची माहिती तंत्रज्ञान IT प्रणाली कार्यान्वित केली जात आहे। या प्रणालीमुळे प्रत्येक सदस्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारित खातेवही म्हणजे लेजर सुविधा उपलब्ध असेल। ही आधुनिक प्रणाली पारंपरिक फील्ड ऑफिस ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची जागा घेणार आहे। यामुळे EPFOच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ अपेक्षित असून सदस्यांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावेल। मित्रांनो, नवीन प्रणाली आणि केंद्रीकृत डेटाबेसमुळे EPFOच्या सेवांमध्ये क्रांतिकारक बदल अपेक्षित आहे। दावे दाखल करणे, त्यांची पडताळणी करून हस्तांतरित करणे, सेटलमेंट तसेच नोकरी आणि बदलल्यास PF खात्यांचे हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर यांसारख्या प्रक्रिया खूप जलद गतीने पार पडतील। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत असली तरी संपूर्ण प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होण्यास थोडा अधिक वेळ लागू शकतो, परंतु हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे। मित्रांनो, 7 मार्च 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार EPFOकडे 11.78 कोटीहून अधिक सदस्य खाती आहेत। मात्र गेल्या काही वर्षापासून सदस्यांना वेळेवर सेवा मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या। यामध्ये दाव्याच्या प्रक्रियेतील विलंब, खात्यांचे हस्तांतरण न होणे, पासबुक उपलब्ध नसणे किंवा सदस्य प्रोफाईलमधील साध्या दुरुस्तींसाठी होणारा उशीर अशा अनेक तक्रारींचा समावेश होता। सध्या सुरू असलेल्या CITES 2.01 अंतर्गत सुधारणा या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशानेच केल्या जात आहेत। या टप्प्यानंतर भविष्यात आणखी आधुनिकीकरणाची योजना असल्याचेही समजते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।